पुढे सुरू करते. खरं तर मला विषय असा दिला होता की शिवाजी महाराजांच्या विचारांची आजच्या काळातली आत्यंतिक गरज, पण माझ्या आधीच्या वक्त्यांनी त्यातला बराचसा भाग त्यांच्या बोलण्यामध्ये घेतला. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही दोघं आता थोडासा रोल एक्सचेंज करू. शिवाजी महाराजांच्या विचारांची आत्यंतिक गरज हा विषय त्यांनी मांडला, त्यामुळे शिवाजी महाराजांचे विचार काय होते असं एक थोडंसं ट्विस्ट माझ्या मनोगताला देऊन त्या विचारांचं थोडंसं विवेचन करण्याचा मी अल्प प्रयत्न इथं करणार आहे. मला असं वाटतं की आपण शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे आणि त्यांच्या चरित्रावर जे काही आत्तापर्यंत लिहिलं गेलं आहे, बोललं गेलं आहे, जे काही साहित्य उपलब्ध आहे, त्यामध्ये शिवाजी महाराज अष्टावधानी राजा होते, शिवकल्याणकारी राजा होते, जाणता राजा होते, हे सगळं आपल्याला इतिहासात शिकवलं गेलं आहे. आणि शिवजयंतीला हे ऐकूनसुद्धा आपल्याला यातल्या बऱ्याच गोष्टी माहिती असतात. विशाळगडावरचा पराक्रम असेल, सिद्धी जौहरला दिलेली भूल असेल, आणि मग तिथून अनेक असे प्रसंग शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये घडून आले की ज्यातून त्यांचं वेगळेपण स्पष्टपणे दिसून येतं. पण मला असं वाटतं की ह्या पलीकडे जाऊन आपण शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे बघितलं पाहिजे. आणि शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आजवर फार कमी प्रमाणात जो भाग पुढे येतो किंवा खूप कमी लोकांनी त्याच्यावरती अभ्यास केला आहे, तो विषय म्हणजे शिवाजी महाराजांचं अर्थकारण. शिवाजी महाराजांचं चरित्र अष्टावधानी राजा म्हणून सगळ्या जगाला परिचित आहे, परंतु तो राजा अष्टावधानी होता म्हणजे काय, तर अर्थकारण, समाजकारण, देशकारण, धर्मकारण, युद्धकुशलता. मला असं वाटतं शिवाजी महाराजांच्या कार्याची ही 8 अंग आहेत आणि त्यातून त्यांचं अष्टावधानीपण हे अधोरेखित होतं. हे करत असताना त्यांची युद्धकुशलता असेल किंवा त्यांचं प्रशासन असेल, ह्या सगळ्या बाबतीत खूप लिहिलं गेलं आहे, खूप बोललं गेलं आहे. पण शिवाजी महाराजांच्या काळातली अर्थकारणाची परिस्थिती काय होती यावरती मला प्रकाश टाकावासा वाटतो, कारण त्याबद्दल फारसं साहित्य मराठी किंवा इंग्रजी किंवा इतर कुठल्याही भाषांमध्ये फारसं उपलब्ध नाही. अर्थात मी अर्थशास्त्राचे आहे म्हणून याच्यावरती बोलणं मला जास्त संयुक्तिक वाटतं. तर शिवाजी महाराजांच्या अर्थकारणाचा अभ्यास करताना मला 2 गोष्टी प्रकर्षानं जाणवल्या. एक म्हणजे शिवाजी महाराजांच्या अर्थकारणाचा संपूर्ण भर हा शेती क्षेत्रावरती होता. कास्तकरी आणि शेलेदार हे 2 गट किंवा ह्या 2 जमाती शिवाजी महाराजांच्या अर्थकारणाचा आणि राजकारणाचा केंद्रबिंदू होत्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्यातला प्रत्येक मावळा शेतकरी होता आणि प्रत्येक शेतकरी मावळा होता. म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यात असलेलं मनुष्यबळ हे अत्यंत कुशलतेनं वापरलं. मला असं वाटतं की शिवाजी महाराज राजकारण करणारे किंवा ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं अशा स्वरूपाचा राजा म्हणून ते आपल्याला परिचित आहेत, पण शिवाजी महाराजांचे मॅनेजमेंट स्किल्स जे आहेत त्याचा कमी प्रमाणावरती अभ्यास महाराष्ट्रातल्या आणि इतर लेखकांनी केला. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यातलं मनुष्यबळ कसं वापरलं, त्यांनी त्यांच्या राज्यातली आर्थिक संसाधनं कशी वापरली याचा अभ्यास करून त्यातल्या ज्या गोष्टी आजच्या काळाला सुसंगत ठरतील त्या गोष्टी घेणं आपण गरजेचं आहे. शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनभरामध्ये ज्या 5 शाह्यांशी लढा दिला आणि यशस्वी लढा दिला, तो इतिहास दैदिप्यमान आहेच आहे. परंतु ते करत असताना त्यांची अंतर्गत प्रशासनावरती जी पकड होती ती कशा पद्धतीची होती त्याचासुद्धा विचार आपण केला पाहिजे. मी मगाशी म्हणाले तसं कास्तकरी आणि शेलेदार या 2 गटांवरती त्यांच्या अर्थकारणाची मदार होती. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपण बघायला गेलो तर त्यांच्या आज्ञापत्रांमध्ये असे उल्लेख आढळतात की महाराज त्यांच्या सैनिकांना सांगायचे की आपलं हिंदवी स्वराज्य म्हणजे कुठली निजामशाही किंवा मोगलाई नाही. त्यामुळे माझ्या सैन्यानं किंवा माझ्या मावळ्यांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावता कामा नये. मला वाटतं हे आपल्यापैकी सगळ्यांना ज्ञात आहे, परंतु छावणीमध्ये असताना सैनिकांचं वर्तन कसं असावं याचा सुद्धा उल्लेख त्यांच्या आज्ञापत्रात आढळतो. एका आज्ञापत्रात महाराजांनी असं म्हटलंय की छावणीमध्ये सैनिक जेव्हा तंबूत झोपायला जात असतील त्यावेळेला त्यांनी त्या तंबूतला दिवा बंद करून झोपावं. का करावं असं, तर कारण छावणीच्या आजूबाजूला जे काही उंदीर फिरत असतील ते उंदीर त्या दिव्यातली वात खाण्याच्या मिशानं तंबूपर्यंत येतील, चुकून ती वात तो परत पाठीमागे घेऊन जाईल आणि शेतकऱ्याच्या गंजीमध्ये जर ती वात गेली तर ती गंजी पेटेल आणि शेतकऱ्याचं नुकसान होईल. इतका बारकाईनं विचार शिवाजी महाराज करायचे. त्यामुळे त्यांच्या मावळ्यांचं राज्यात असणारं वर्तन
म्हणजे शेती करताना किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांनी कुठलं आदर्श वर्तन ठेवावं हा विचार त्यांनी सांगितलाच. याशिवाय छावणीत असताना सुद्धा त्यांच्या सैन्याने कसं वागावं आणि आपलं राज्य म्हणजे मोगलाई नव्हे हे पदोपदी त्यांच्या मावळ्यांच्या लक्षात आणून देण्याचं काम महाराज करायचे. त्यामुळे एक कुशल प्रशासक ही भूमिका जी महाराजांनी निभावली त्या भूमिकेचा सुद्धा पुन्हा पुन्हा प्रत्यय आपल्याला त्यांच्या आज्ञापत्रांमध्ये येतो आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रांचा एक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून अभ्यास होणं ही आजच्या काळाची गरज आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मी म्हणाले तसं कृषी क्षेत्रावरती प्रचंड भर होता, पण कृषी क्षेत्र हे त्यांच्या महसुलाचं साधन म्हणून बघत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे अशी आहे की शेतीची मुळात शेतसारा किंवा ज्याला आपण महसूल म्हणतो तो महसूल महाराज कसा गोळा करायचे ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जी गावांची भौगोलिक सीमा निश्चिती झालेली आहे आणि शेतसारा गोळा करण्यासाठी आपण जो सातबारा वगैरे आजचे दस्तऐवज आपण म्हणतो त्याची सुरुवात मलिक अंबरपासून झाली. निजामाचा जो वजीर होता मलिक अंबर त्यांनी सुरुवातीला शेतीच्या आणि गावांच्या सीमा निश्चित केल्या, परंतु ह्या सीमा निश्चित करत असताना दोऱ्या लावून ती सीमा निश्चित केली जायची. परंतु या पद्धतीमध्ये अनेक त्रुटी होत्या, कारण तुम्ही ती दोरी जास्त ताणली किंवा सैल सोडली तर तेवढा जमिनीचा भाग हा त्या सीमेमध्ये येत नसे किंवा ते कमी जास्त प्रमाणात होत असेल. शिवाजी महाराजांनी ही पद्धत बदलली आणि काठ्या लावून जमिनीची जी काही मोजमाप करायचं आहे ती करण्याची पद्धत शिवाजी महाराजांनी सुरू केली. आणि ही गावांची भौगोलिक सीमा निश्चिती झाल्यानंतर शेतकऱ्यांना उत्पादन घेण्यासाठी अत्यंत काय म्हणूया फ्लेक्झिबल अत्यंत लवचिक असं धोरण शिवाजी महाराजांनी ठेवलं आणि शेतकऱ्यांकडून येणारं जे उत्पादन आहे किंवा उत्पन्न आहे त्याच्यावरतीच त्यांनी प्रत्यक्ष कर आकारला, ज्याला आपण डायरेक्ट टॅक्स असं आजच्या काळात म्हणतो. हा डायरेक्ट टॅक्स किती होता? शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या 2/5 आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या 1/3 एवढा तो कर होता. आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वतःच्या हयातीत हा कर कधीही वाढवला नाही हे इतिहासामध्ये त्यांच्या बखरींमध्ये नमूद आहे. म्हणजे असा एकमेव राजा की त्यांनी कधी त्याच्या काळात कर वाढवला नाही. आणि याच्यावर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर समजा मोगलाई परचक्र आलं किंवा शेतकऱ्यांना नैसर्गिक कारणांमुळे उत्पादन पुरेसं घेता आलं नाही तर तिथल्या देशमुखांनी पाटलांनी अशावेळी शेतसारा लागू करू नये आणि तिथून तो महसूल गोळा करू नये असे स्पष्ट आदेश त्यांनी त्यांच्या देशमुखांना दिलेले होते. आणि या महसुलाव्यतिरिक्त सरदेशमुख पट्टी, सिंहासन पट्टी असे अनेक प्रासंगिक कर महाराजांनी लादले आणि त्याची गरज संपल्यानंतर ते बंदसुद्धा केले. म्हणजे आजच्या काळात असं होतं की एखादा कर जनतेवरती लादला की तो कायमस्वरूपी होऊन जातो, त्याला पुन्हा मागे घेण्याची पद्धतच आपल्या देशात आता आपल्याच देशात काय कुठेही अस्तित्वात नाही. परंतु शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असं नव्हतं. त्यामुळे महागाई वगैरे प्रकार जे आपण आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये बघतो ते शिवाजी महाराजांच्या काळात नव्हते आणि संभाजी महाराजांच्या काळापर्यंत ही पद्धत टिकून होती. म्हणजे अगदी संभाजी महाराजांना औरंगजेबाने पकडलं तिथपर्यंत हा महागाईचा दर 2% जास्त नव्हता हे त्यांच्या बखरींमध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं त्यांच्या काळामध्ये शेतीचं व्यवस्थापन होत असेल किंवा महसूल गोळा होत असेल, मला असं वाटतं की एक कुशल प्रशासक म्हणून आणि एक कुशल अर्थकारण करणारा राजा म्हणून शिवाजी महाराजांची नव्याने ओळख आपल्याला होणं गरजेचं आहे. आता आपण जेव्हा कुठल्याही राजाचं हे प्रशासकीय कर्तृत्व बघतो तेव्हा त्याची एक बाजू असते की कर कसा गोळा केला आणि राज्याच्या उत्पन्नात कशी वाढ केली, दुसरी बाजू असते खर्च कसा केला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र हा गडकिल्ल्यांनी समृद्ध असणारा विभाग आहे. शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत अस्तित्वात असणारे गडकिल्ले त्यांनी मजबूत राखले आणि नवीन गडकिल्ल्यांची उभारणी केली. शिवाजी महाराजांनी त्यांच्या हयातीमध्ये नवीन गड उभारणी करण्यासाठी केलेला एकूण खर्च हा 10 लाख होणांपर्यंत जातो. आणि म्हणजे राज्याचं उत्पन्न हे स्थिर असलं पाहिजे आणि त्यात सातत्याने वाढसुद्धा झाली पाहिजे यावरती महाराजांचा कटाक्ष असायचा. महाराज गेले तेव्हासुद्धा रायगडावरची त्यांची जी सरकारी तिजोरी होती त्याच्यामध्ये 5 लाख होणांचा ऐवज होता. म्हणजे इथपर्यंत त्यांच्या बुद्धीची आणि दूरदर्शीपणाची झेप होती की माझ्या मागेसुद्धा देश, माझ्या मागेसुद्धा हे हिंदवी स्वराज्य, हे श्रींचं राज्य टिकलं पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून मी माझ्या हयातीत काय करू शकतो
शकतो असा संपूर्ण दूरदृष्टीचा विचार महाराजांनी केला. गडकिल्ल्यांच्या उभारणीबद्दल आपल्याला बहुतेकांना माहिती असतं की त्यांनी कित्येक गड नवीन उभारले. मिर्झा राजा जयसिंगाचं आक्रमण आलं तेव्हा 23 किल्ले त्यांना द्यावे लागले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या काळात झाली ती म्हणजे त्यांचं कोवळं पोर 8 वर्षांचे संभाजीराजे त्यांना ओलीस म्हणून मिर्झा राजांकडे ठेवावे लागले. आज महाराष्ट्रामध्ये पिता पुत्रांची अशी जोडी आहे की जो पिता स्वतःचं राजकीय करिअर सुरक्षित करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री होतो आणि मुलाला मंत्रिपद देतो. आज महाराष्ट्राची ही परिस्थिती असताना तुम्ही शिवाजी महाराजांचा जर त्याग बघितला तर कौटुंबिक स्तरावरती, कौटुंबिक पातळीवरती एक अत्यंत करारी आणि प्रजाहिताला प्रथम प्राधान्य देणारा राजा कोण असेल तर तो म्हणजे शिवाजी महाराज. याच्या व्यतिरिक्त सुद्धा शिवाजी महाराजांचे असे कित्येक दाखले देता येतील. आरमार बाळगणारा एकमेव हिंदू राजा म्हणजे शिवाजी महाराज, ज्यांनी आरमारावरती खर्च केला आणि त्यांच्या हयातीमध्ये 5 प्रमुख बंदरं कोकणामध्ये सुरू केली. वेंगुर्ला असेल, रत्नागिरीचं बंदर असेल, या बंदरातून होणारी जी मालाची ने-आण होती त्याच्यावरती सुद्धा शिवाजी महाराजांनी जकात कर लावला आणि या माध्यमातून त्यांचा युद्ध खर्च ते भागवायचे. म्हणजे इतिहासामध्ये जे आपण साहित्य वाचतो त्यात बऱ्याच ठिकाणी असं लिहिलेलं आहे की शिवाजी महाराजांचा सगळा भर हा लुटीवर होता. काही इतिहासकारांनी असं नमूद करून ठेवलं आहे की शिवाजी महाराज म्हणजे कोण, ते राजा नव्हते, ते दरोडेखोर होते, अशी स्पष्ट मांडणी काही इतिहासकारांनी केली आहे. पण त्याचा राजकीय उद्दिष्ट आणि आर्थिक उद्दिष्ट हे आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा एवढा प्रचंड खर्च म्हणजे आरमाराच्या उभारणीचा खर्च, गडकिल्ल्यांच्या उभारणीचा खर्च, हे सगळे खर्च पुरे करण्यासाठी आणि त्यातून राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांनी सुरतेची लूट केली. जर मोगलाई किंवा इतर शाह्यांमध्ये एवढा दम होता तर सुरतेची पहिल्यांदा लूट झाल्यानंतर दुसऱ्यांदा व्हायला नको होती, परंतु ते सुद्धा धाडस शिवाजी महाराजांनी केलं आणि सुरतेची राख रांगोळी केली. कारण सुरत हे त्या काळच्या मोगलाई राज्यामध्ये भारताचं नाक समजलं जायचं. कारण तिथून काय म्हणूया आर्थिक नाड्या किंवा आर्थिक श्वासोश्वास भारताचा तिथून चालायचा आणि एक महत्त्वाचं शहर, व्यापारी शहर म्हणून सुरतेचं तेव्हा नाव होतं. पण ते नाक दाबण्याचं काम, ते नाक ठेचण्याचं काम महाराजांनी केलं आणि तिथून त्यांची जरब औरंगजेब आणि इतर शासकांना बसली. म्हणजे हे सगळं काम करत असताना महाराजांनी अंतर्गत प्रशासनावरती त्यांची पकड कधीही ढिली होऊ दिली नाही. संभाजी महाराजांच्या काळामध्ये जे काही झालं तो इतिहास आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. परंतु पिढी बदलली की प्रशासन बदलतं, राजा बदलतो तशी प्रजा बदलते, त्यामुळे ते सगळे बदल पुढे होत गेले. पण महाराजांच्या हयातीत मात्र त्यांची प्रशासनावरची पकड ही कधीही ढिली झाली नाही. आपल्याला शिवाजी महाराजांचा बालपणाचा जर काळ थोडासा सांगायचा झाला तर तुम्ही ते दृश्य डोळ्यासमोर आणा की कितीतरी दशकांपर्यंत पुण्यामध्ये लोकांची वस्ती नव्हती आणि तिथे गाढवाचा नांगर फिरवला गेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यानंतर जिजाऊ त्यांना काही काळ बंगळुराला घेऊन गेल्या. तिथून शहाजी महाराजांचे विचार त्यांच्या लक्षात आले आणि ती प्रेरणा घेऊन आणि छोट्या शिवाजीला घेऊन जिजाऊ पुण्याला आल्या. तिथली परिस्थिती बघितल्यानंतर आव्हानांचा डोंगर त्यांच्यासमोर होता, परंतु तरीसुद्धा बालशिवाजीला हाताला धरून त्यांनी पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवला. ते दृश्य मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रातल्या इतिहासातलं सगळ्यात थरारक दृश्य आहे की आईच्या बोटाला धरून एक बाळ सोन्याचा नांगर त्या जमिनीतून फिरवतंय आणि तिथून त्यांनी जनतेला दिलासा दिला की आता श्रींचं राज्य येणार आहे, आता हिंदवी स्वराज्य उभं राहणार आहे. ही स्वराज्याची पायाभरणी मला असं वाटतं की जिजाऊंच्या बोटाला धरून महाराजांनी केली. अर्थात त्यांना मार्गदर्शन करणारे अनेक होते, दादोजी कोंडे होते आणि पुढील काळात त्यांना तुकाराम महाराज, समर्थ रामदास ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन लाभलं. कोणी मानो अथवा न मानो, पण यांना शिवाजी महाराजांनी गुरुस्थानी मानलं आणि त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांनी राज्य शकट चालवला. त्यामुळे मला असं वाटतं की आज शिवाजी महाराज जातीपातीच्या राजकारणात त्यांचे विचार आपण अडकवले आणि काही लोकांनी शिवाजी महाराजांना मोनोपोलाइज केलं आहे. म्हणजे शिवाजी महाराज त्यांचं काम, त्यांचं कर्तृत्व ही आमची मक्तेदारी आहे अशा आविर्भावात लोक बोलतात, अशा आविर्भावात लोक वागतात आणि त्यानुसार त्यांचं वर्तन होत असतं. ही जर परिस्थिती खरी असेल तर मागच्याच महिन्यामध्ये JNUमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. कुठल्याही मेनस्ट्रीम मीडियामध्ये किंवा कुठल्याही संघटनेनं त्याच्यावरती आवाज उठवला नाही आणि आपल्याच पुण्याच्या शांतिश्री पंडित तिथं VC असताना हा प्रकार कसा घडतो
जर समजा ब्रिगेडसारख्या संघटना ॲक्टिव्ह आहेत, तर हा प्रकार जेव्हा झाला तेव्हा सगळा देश पेटून उठायला हवा होता, पण यातली कुठलीही गोष्ट झाली नाही. कारण आपण शिवाजी महाराजांना व्यक्ती, प्रशासक, कुशल संघटक, कल्याणकारी राजा ह्या कोंदणात बसवलं आहे. त्यांना आपण व्यक्ती आणि तिचं कर्तृत्व या दृष्टीनं आपण कधी बघितलं नाही. आणि जर आपण पुढे भविष्यातही ते करणार नसू, तर मला असं वाटतं ती आपली ऐतिहासिक चूक ठरेल. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरे पण हे नेहमी म्हणायचे की शिवाजी महाराजांना तुम्ही दैवत्व बहाल करू नका, त्यांना तुम्ही देव मानू नका, त्यांना तुम्ही माणूस म्हणून त्यांच्या कार्यक्षमता किती होत्या, त्यांचं संघटन कौशल्य काय होतं हे जास्त लक्षात घ्या. म्हणजे एकाच रात्रीत बाजीप्रभू देशपांडे आणि सिद्धी जोहरकडे जो त्यांचा तोतया म्हणून गेला, त्या 2 लोकांनी आत्मार्पणाची तयारी दाखवली एका राजासाठी. म्हणजे आमच्यासारखे लाख गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे हे विधान करून आणि त्या विधानाला जगण्यासाठी आणि त्या विधानासाठी मरण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे तयार होतात. हे बाजीप्रभूंचं कर्तृत्व आहेच, त्यापेक्षा जास्त ते महाराजांचं कर्तृत्व आहे. कारण त्यांनी अशी माणसं जोडली, अशी माणसं त्यांनी टिकवली आणि अशा माणसांना स्वराज्यासाठी प्राणार्पण करण्यापर्यंतची जी प्रेरणा होती, त्या प्रेरणेचा स्रोत म्हणजे शिवाजी महाराज. त्यामुळं जर कोणी शिवाजी महाराजांवर मक्तेदारी दाखवत असेल किंवा आम्ही त्यांचे विचार पुढे चालवतोय आणि आम्हीच त्यांचे विचार इथून पुढेही भविष्यात चालवू, अशा वल्गना जर कोणी करत असेल, तर मला असं वाटतं समाज म्हणून ती आपली खूप मोठी चूक आहे. आणि शिवाजी महाराज असतील किंवा जिजाऊ असतील, त्यांच्या पुण्यानं अजूनही सद्सद विवेकबुद्धी शिल्लक असलेली कितीतरी माणसं अनेक क्षेत्रांमध्ये काम करतायत. माझ्या आधीच्या वक्त्यांनी त्यांच्या कामाचा आवाका आपल्याला सांगितला. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करून समाजाची सामाजिक बांधिलकी जपायची म्हणजे काय, महापुरुषांचे विचार पुढे न्यायचे म्हणजे काय, तर याचं माझ्यासाठी असलेलं उत्तर असं आहे की आपल्या मुलांना, आपल्या पुढच्या पिढीला तो विचार आपण जशास तसा सांगितला पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं विकृतीकरण किंवा उदात्तीकरण दोन्ही न करता तो विचार जसा आहे तसा लोकांपर्यंत पोचवला पाहिजे. त्यामुळे आपल्या समाजाला आज कशाची गरज असेल, तर सही विचार, सही संस्कार याची आपल्या समाजाला जास्त गरज आहे. सुदैवानं मला असं वाटतं की पुण्यातल्या मंडळींनी हा संस्कार आणि ही जी लेगसी आहे, ही जे आपल्याला मिळालेलं लेणं आहे, ते बऱ्यापैकी टिकवून ठेवलं आहे. त्यामुळे पुण्यातल्या आंबेगावात शिवसृष्टीचं निर्माण झालेलं आहे. आपण आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना तिथे नेऊन ती जागा दाखवली पाहिजे आणि तो इतिहास पुन्हा एकदा जगण्यासाठी किंवा त्या इतिहासामध्ये जे झालं त्याच्याबद्दलची जाणीव, जागृती निर्माण करण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकानं हे कर्तव्य, ही आपली जबाबदारी समजून ते केलं पाहिजे. आपण आपले विचार, आपल्या महापुरुषांनी केलेलं कार्य जर आपल्या पुढच्या पिढ्यांना देऊ शकलो, तरच आपण आपलं कर्तव्य योग्य प्रमाणात पार पाडलं असं आपण म्हणू शकू. त्यामुळे माझ्या दृष्टीने आपल्या देशाचा सांस्कृतिक इतिहासामध्ये भगवान श्रीकृष्ण नावाचा एक पूर्ण पुरुष, एक महापुरुष होऊन गेला. माझ्या दृष्टीनं भगवान श्रीकृष्णांनंतर साम, दाम, दंड, भेद ह्या सगळ्याचा वापर करून अनेक शत्रूंशी, बलाढ्य शत्रूंशी यशस्वी सामना करणारा सगळ्यात कुशल पूर्ण पुरुष, महापुरुष म्हणजे शिवाजी महाराज. त्यांच्यापूर्वी, त्यांच्यानंतर अनेक राजे होऊन गेले, त्यांचंसुद्धा कर्तृत्व तितकंच अतुलनीय आहे. परंतु शिवाजी महाराजांनी ज्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांचं कार्य पार पाडलं, त्याच्यापुढे आपल्यासारख्या अनेकांच्या जीवाच्या कुरवंड्या केल्या तरीसुद्धा त्या कमी पडतील. आणि मला असं वाटतं या भावनेनं त्यांच्या जवळ असलेला किंवा त्यांच्या पायदळात, घोडदळात काम करणारा प्रत्येक मावळा याच भावनेनं प्रेरित होऊन काम करत असला पाहिजे. एक गोष्ट सांगायची राहिली, शिवाजी महाराज, मी म्हणाले तसं आरमार बाळगणारा पहिला हिंदू राजा म्हणजे शिवाजी महाराज. आणि त्यांच्या सैन्यामध्ये सैन्याचं काय म्हणूया, कसं संघटन होतं, त्यात मुस्लिम किती होते वगैरे, हे वाद जरी असले तरीसुद्धा मला असं वाटतं की त्याच्या मागची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. पगारी सैन्य आणि पगारी घोडदळ, पगारी पायदळ बाळगणारा पहिला हिंदू राजा ते सुद्धा शिवाजी महाराज. त्यांच्या सैन्यामध्ये फक्त घोडदळ नव्हतं, पायदळ नव्हतं, उंटसुद्धा होते. त्यांच्या सैन्यामध्ये हत्तीसुद्धा होते. म्हणजे माझ्याकडे एक उल्लेख आज सकाळी सापडला मला की अफजल खानाच्या स्वारीनंतर शिवाजी महाराजांना 35 उंट मिळाले, 65 हत्ती मिळाले आणि 3 लाखांचं सोनं मिळालं आणि 7 लाखांची रोकड मिळाली.
म्हणजे ही एवढी संपत्ती एकेका स्वारीतून शिवाजी महाराजांकडे जमा होत असे आणि त्यापैकी राजांना प्रिय असलेली आणि राजांसाठी सगळ्यात महत्त्वाची संपत्ती कुठली असेल तर ते म्हणजे घोडे. राजांना शिवाजी महाराजांना घोड्यांचं अतिशय प्रेम आणि त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं होतं, यस्याश्वा तस्य राज्यम, ज्याच्याकडे घोडे राज्य त्याचं, साम्राज्य त्याचं. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्यात प्रत्येक घोड्याची नालबंदी होत असे. एक वेळ ते हत्तींना महत्त्व देत नसत, कारण जडशीळ प्राणी आहे, तो किती आपली साथ देणार. पण सह्याद्रीच्या कडेकपारीत अत्यंत चपळाईनं शत्रूवर जर कोणी वार करू शकत असेल तर तो म्हणजे घोडा. आणि मला असं वाटतं की घोडा ह्या प्राण्यापासून सुद्धा शिवाजी महाराजांनी अनेक प्रकारे प्रेरणा घेतली असेल. आणि ह्या सगळ्याचं फलित, या सगळ्याचं सार म्हणजे त्यांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य. आणि मला असं वाटतं, माझ्या आधीच्या वक्त्यांनी पण हे सांगितलं की हे सगळं त्यांना शक्य झालं कारण एक मातृशक्ती त्यांच्या मागे उभी होती. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या कार्याचा स्रोत, त्यांच्या कार्याची पार्श्वभूमी आणि त्यांच्या कार्याची पृष्ठभूमी ही म्हणजे जिजाऊ माता. आणि त्यांच्यामुळे त्यांना हे करण्याची प्रेरणा मिळाली, त्यांच्यामुळे त्यांना हे करणं शक्य झालं. त्यामुळे हा सगळा एक मोठा आवाका, त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या जीवन कार्याचा मोठा आवाका लक्षात घेता त्यांच्याबद्दल कितीही बोललं, त्यांच्याबद्दल कितीही कौतुकोद्गार काढले तरी ते कमीच पडतील. त्यामुळे समाज म्हणून आपली एक जबाबदारी आहे की त्यांचे विचार, त्यांचं कर्तृत्व हे आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत आपण प्रत्यक्षदर्शी ह्या भावानं त्यांच्यापुढे ते मांडलं पाहिजे. त्यामुळे जिथे कुठे शक्य असेल ते साहित्य आपल्या मुलांना वाचायला द्या. जिथे कुठे शिवाजी महाराजांच्या कार्याचे ठसे उमटले असतील तिथपर्यंत आपल्या पुढच्या पिढ्यांना घेऊन जा. सगळ्या किल्ल्यांची सफर आपल्या मुला नातवंडांना घडवा आणि त्यांना एक राजा असा होऊन गेला की ज्याच्यासाठी हे राज्य, हे स्वराज्य, हे श्रींची इच्छा होती किंवा ते हिंदवी स्वराज्य होतं, हे माझं राज्य नाही, हे हिंदवी राज्य आहे, हे देवाचं राज्य आहे असं ठासून सांगणारा एक शिवकल्याण हिंदू राजा अशी ओळख शिवाजी महाराजांना पुढच्या पिढीला करून देण्याची सामाजिक नैतिक जबाबदारी आपल्या पिढीवर आहे. आणि ती जबाबदारी जर आपण पार पाडत असू तरच आपल्याला शिवाजी महाराजांची जयंती किंवा इतर कुठलेही सण साजरे करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला आहे असं मला मनापासून वाटतं. आपण सगळ्यांनी खूप शांतपणे आणि काय म्हणूया अत्यंत मायेनं माझं हे सगळं ऐकून घेतलं, माझे अल्पशब्द आपलेसे केलेत, त्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांची ऋणी आहे. माझ्याबरोबर एकदा सगळ्यांनी घोषणा द्या. मला असं वाटतं की तिथे आपण थांबू आणि तो आपल्या कार्यक्रमाचा अत्यंत गोड शेवट असेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, इतकं प्रभावी भाषण ऐकलेलं आहे, त्याच्या पुढे बोलण्याला मला काही शब्द नाही. मला सर्वांना माहिती आहे की या विदुषी जे आहेत त्यांचा अभ्यास करून आपण जे आत्ता व्याख्यान ऐकलं हे आपल्याला एक झलक आहे. आपण याच्यानंतर असेच कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे पती जे आहेत आता इथे उपस्थित आहेत डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी यांनी दोघांनी जी एक लेवल आपल्याला पुढे ठेवलेली आहे ती गाठण्यासाठी आपल्याला सर्वांना बरेच परिश्रम करावे लागतील, परंतु करणं आवश्यक आहे. त्यांनीच सांगितल्याप्रमाणे या सर्व कार्यक्रमांचा उद्देश हाच आहे की झंझावाता पोटी येऊन पान हलेना हाताने, कलंक असला धुन काढणे शिवरायांच्या राष्ट्राने. आणि असं हा जो आपण स्वतः मगाशी जागर केला त्यात आपण म्हटलेलं आहे की अशा झंझावाता पोटी आलेली ती जी लिगसी आहे ती लिगसी आपण पाळूया आणि आरोग्यपूर्ण आणि संस्कारपूर्ण अशी नवी पिढी निर्माण करण्यासाठी आपण झटलं पाहिजे. मधल्या एका पिढीला आपण कदाचित न्याय करू शकलो नसू, पण किमान आपली नातवंड आहे किंवा आपली जी मुलं आहेत त्या सर्वांना जास्तीत जास्त राष्ट्रभक्ती, देवभक्ती तर आहेच आहे, पण धर्मभक्ती आपण प्रदान केली पाहिजे. धर्म हा केवळ उपचार किंवा पूजेचा प्रकार म्हणून नव्हे, धर्म हे प्रत्येक व्यक्तीनं ज्या पद्धतीनं आपलं आचरण ठेवलं पाहिजे आणि जी काही तत्त्व आहेत मानवतावादी त्यांचा आपल्या जीवनात कसा अवलंब केला पाहिजे त्याचं शास्त्र म्हणजे धर्म आहे. त्याला कुठलंही नाव देण्याची आवश्यकता नाही. अशा धर्माचं जागरण करण्यासाठी आपल्याला आपल्या महाराजांनी जे काही मार्ग दाखवून दिला तो आपण पाळायचा आहे. आता आपण या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जे काही
सहभाग झालेले आहेत सर्व आपल्या सर्वांसकट, त्या सर्वांचं आभार प्रदर्शन जे आहे ते आपले डॉक्टर गायकवाड करतील आणि त्यानंतर ते आपल्याला काही संकल्प देतील की जो संकल्प आहे तो आपल्याला त्यांच्याकडूनच ऐकता येईल. धन्यवाद. आपल्या या कार्यक्रमासाठी आर्थिक बँकेचे अध्यक्ष नारायण गावण साहेब उपलब्ध झाले. त्यांनी त्यांचा वेळ काढला येते, त्याबद्दल त्यांचा मी खरंच खूप आभारी आहे. अशा कार्यक्रमाला तुम्ही येत जा. आमचे सगळे कार्यक्रम इथून पुढे जोही कार्यक्रम होईल त्यामध्ये बिलकुल फालतूपणा नसणार आहे, कारण की सनातन हिंदू धर्मामध्ये फालतूपणाला बिलकुल वाव नाही. दुसरी गोष्ट मला सांगायची आहे की मलाही थोडंसं बोलायचं होतं, काही संकल्पही करायचे आजच्या दिवशी. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार, जन तन धन केले तृणाही समान, तुका म्हणे घाला आम्ही मुक्तीची या माथा. तर यामधून तुकाराम महाराजांनी एकच संदेश दिला आहे की आपण भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण झालोच तर आपण शिवाजी महाराज किंवा शंभू महाराजांसारखं कार्य करू शकतो. तर यामध्ये महाराजांनी हे सांगितलं आहे की बळीयाचे अंकित कोणाचे अंकित झालं पाहिजे की ज्याने आपलं सर्वस्व अर्पण देश धर्मासाठी केलेलं आहे, अशाचे अंकित झालं पाहिजे. की जो पैशाचा लोभी आहे किंवा षड्रिपूने ज्याला ग्रासलेला आहे, अशा लोकांचा अंकित आपण कधीच झालो नाही पाहिजे, अशा लोकांचा दास झालोच नाही पाहिजे. तर हे शिवाजी महाराजांनी केलं आहे आणि ते जिजाऊ मातेने आणि तुकाराम महाराजांसारख्या संतांनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत ते एवढे मोठे होऊ शकले. तर ह्या बळीयाचे अंकित व्हायचं म्हणजे काय करायचं असते की आपल्याला एक कारण लागते, त्याचा परिणाम असतो आणि त्यानंतर आपल्याला सामर्थ्य प्राप्त होते. तर कारण हे आहे की आपण लाथाळीला संसार, त्याचं कारण काय आहे की आपल्याला बळीयाचे अंकित व्हायचे. बळीयाचे अंकित व्हायचे म्हणजे कोण आहे की तुकाराम महाराजांनी सर्वव्यापी ईश्वराला, ज्याच्यामध्ये करुणा आहे, ज्याच्यामध्ये प्रेम भावना आहे, अशा ईश्वराला आपण ईश्वराला शरण जायचं आहे, त्याचा दास व्हायचा आहे. तर आपल्यासाठी सध्या ह्या युगामध्ये, कलियुगामध्ये होऊन गेलेला एक मोठा राजा म्हणजे शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती शंभूराजे, हे दोन आपल्यासाठी मुख्य देवता आहेत. म्हणून आपण ही तिथीनुसार जयंती साजरी करण्याचा एकमेव उद्देश तो पण आहे की हिंदू सनातन धर्माच्या आपल्या कॅलेंडरनुसार आपण त्यांच्या तिथीनुसार ही आपण जयंती साजरी करतो आहोत. तर कारण झालंय की आपल्याला लाथाळीला संसार, कारण काय आहे तर आपल्याला बळीयाचे अंकित व्हायचं आहे त्याचं आणि आपल्याला बळीवंत व्हायचं आहे. तर तिसऱ्या कडव्यामध्ये, तिसऱ्या रांगेमध्ये, ओळीमध्ये महाराज सांगतात की जन तन धन केले तृणाही समान. म्हणजे हे जी सगळे दिसते आपल्याला आजूबाजूची भौतिक गोष्टी, त्याला तृण समान झाल्यानंतर म्हणजे त्यांचा बळीयाचा अंकित झाल्यानंतर आपल्याला त्याचा परिणाम म्हणून आपण तृणासमान समजायला लागतो सगळ्या गोष्टी. आणि शेवटचा भक्तीचा विषय सांगितला त्यांनी की भक्तीच्या मार्गातून वैराग्य प्राप्त होते आणि वैराग्य आल्यानंतर आपण मुक्तीलाही लाथेखाली ठेवू शकतो, एवढी आपल्याकडे ताकद निर्माण होते. म्हणून अध्यात्माचा आधार जर एखाद्या संकल्पाला असेल तर तुम्ही कोणतंही कार्य सहज शक्य करू शकता. म्हणून हा आपल्याला फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्येपर्यंत, मृत्युंजय अमावस्येपर्यंत आपण बलिदान मास पाळायचा असतो. आणि जेणेकरून न निघालेली आपले शंभूराजांची, म्हणजे एवढा मोठा राजा होऊन गेला शिवाजी महाराजांचं, आपण एवढं कौतुक करतो, सगळ्या गोष्टी करतोय, त्यांच्या जयंत्या साजऱ्या करतो, आंतरराष्ट्रीय स्तरावर पण त्यांचं नाव आहे, पण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कुठेतरी आपण विसरतोय. त्यांनी बलिदान केलंय आपल्यासाठी, कारण की आपण हे कार्यक्रम करू शकतो, आज आपण नोकरीला जाऊ शकतो.